12 ऑगस्ट 2026 न्यूड सिनेमा बघितला. मराठी सिनेमा आधी पाहिलेला होता मी. हम्म, एक खेडेगावात महाराष्ट्रातल्या एका गावात एक जोडपं राहत असतं आणि त्यांना एक मुलगा असतो. तर तो नवरा बाहेर खाली असतो प्यायचं आणि तो एका बाईच्या नादी लागला असतो आणि सगळं तिच्यावर लुटवत असतो. तर ही पुष्कळदा म्हणजे म्हणते नवऱ्याला की तू असं नको करू काय, पण तो तिला काही म्हणजे भाव देत नाही, उलट तिचे दागिने वगैरे घेऊन सगळे तिच्यावर उडवतो. मग ती बघते आणि ती जिथे काम करत असते विड्या वळायचं वगैरे, तर तिथलाही ऍडव्हान्स उचलून तो नवरा उडवत असतो. तर तिला मग आपल्या मुलाचं भविष्य अंधारात वाटते, कारण शाळेत मग त्याला बसू देत नाही फी भरल्याशिवाय. मग ती ठरवते की आपण सोडून हे तिची बहीण असते मुंबईला, आपण तिच्याकडे जायचं आणि तिथे काहीतरी काम करून मुलाला शिकवायचं. म्हणून ती आपल्या बहिणीकडे येते. तर बहीण म्हणते तू कशाला हे करते, मी आहे ना, मी तुला खाऊ पिऊ घालते. ती बरेच दिवस वणवण फिरते नोकरीच्या ह्याच्यात, काही तिला कुठे नोकरी मिळत नाही. मग शेवटी ती विचार करते की बहीण सांगत नाही आपल्याला काय करते, करते काय नक्की, म्हणून ती तिच्या पाठीमागे चुपचाप जाते. तर तिला मग कळतं, तिने नुसतं सांगितलं असतं की मी एका कॉलेजामध्ये झाडायचं काम करते, स्वीपरचं. तर मग ती तिच्या पाठीमागे जाते जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये, आणि मग तिला बघते, म्हणजे ती बघते मग लपून. तर ती न्यूड मॉडेल म्हणून तिथे काम करत असते, तिला दिवसाचे 300 रुपये मिळत असतात. मग ती आल्यावर आधी तिच्याशी खूप वाद घालते की काय तू घाणेरडं काम करतेस. ती म्हणे कशाला घाणेरडं म्हणे काम, आपण कपडे घातलेले असले तरी पुरुषांच्या वखवकलेल्या नजरा आपल्या शरीरावरून फिरतच असतात. हे म्हणे निदान जे मुलं आपल्याला बघतात किंवा मुली बघतात त्यांच्या निदान नजरेमध्ये विखार तरी नसतो. ते स्टुडंट ते आपल्याला एक मॉडेल म्हणून बघतात. आणि मग ती तिला पटवते की तू पण करू शकते, तुझ्या मुलाचं हे म्हणजे भवितव्य आहे. मग एकूण ती रागरंग बघते आणि मुलाला, आता इथे आपण राहिलो तर मुलाला कळेल म्हणून ती मुलाला बाहेर औरंगाबादला पाठवायचं ठरवते. आणि ती बघते की मुलगाही आर्टमध्ये जरा गती आहे, त्याला सुंदर ड्रॉइंग वगैरे करतो. ती म्हणते उद्या जर तो इथेच राहिला तर तो आपल्या मागे मागे तिथे पोचायचा. तर अशा ह्याच्यात ती त्याला औरंगाबादला पाठवते. तर मुलाला त्याचा खूप राग असतो, तो शिकत असतो पण तो पैसे जरा उधळपट्टीच असतो, म्हणजे त्याला त्याची जाण नसते, जाण दाखवली नाहीये मुलाला. तो म्हणजे थोडासा वाईट मार्गाला पण लागतो, सिगरेट पिणं वगैरे वगैरे चालू असतं त्याचं. आता ही रेग्युलरली मग जायला सुरुवात करते तिथे मॉडेल म्हणून. तर तिथला एक स्टुडंट तिचं जरा चांगलं जमतं, म्हणजे तिला त्याच्यावर विश्वास असतो की हा असला तर आपल्याला काही भीती नाही, आणि तो पण मनातल्या मनात तिच्यात गुंतलेला असतो, पण तो कधी बोलून दाखवत नाही, स्टुडंट म्हणूनच असतो. नंतर मग तिला बाहेरची कामं मिळायला लागतात. म्हणजे तिथलेच प्राचार्य म्हणतात की तुम्ही बाहेर मॉडेल म्हणून जाल का, पण ती आधी नाही म्हणत. ते तो म्हणतो मी तुम्हाला तुमच्याबरोबर स्टुडंट पाठवतो. मग ती म्हणजे जायला लागते, त्याच्याबरोबर हा नेहमी असायचा. मग अशा ह्याच्यात जास्त पैसे तिला मिळायला लागतात. तर एकदा हा मुलगा आलेला असतो इथे, आणि त्याचा जो मित्र असतो तिथला मुंबईतला, तो त्याला सांगतो की तुझी आई अशी कारमधून लोकांच्या जाते कुठेतरी, ती काही चांगले काम करत नाही. मग तो बरंच काही काहीतरी वेड्यासारखं अभद्र बोलतो आपल्या आईला की वडील बरोबर म्हणत होते तुला की तू अशी आहे तशी आहे, चांगल्या चालीची नाही, मला नको तुझा पैसा, मी काही आता याच्या पुढे शिकणार नाही, जाणार नाही, मी इथेच नोकरी बघणार वगैरे. तिला मग त्याचं खूप वाईट वाटतं. मग ती कॉलेजमध्ये जाऊन सांगते की आता याच्या पुढे मी म्हणजे इथेच फक्त कॉलेजमध्येच जाईन, मी बाहेरची कामं काही घेणार नाही. मग काही दिवसांनी तो जो स्टुडंट असतो तोच तिथे प्रोफेसर पण होतो. हळूहळू तिची अक्का पण, म्हणजे तिचंही वय होते, तिचाही नवरा वारतो वगैरे, हिच्यावरच जबाबदारी असते, तर ती करत असते म्हणजे पुष्कळ घराकरता. पण नंतर मग ती बघते की मुलाचं काही आपल्याबद्दल चांगलं मत नाही, आणि आपण ज्याच्याकरता करत होतो तोच जर आपल्याला काही समजत नाही तर काय मग करायचं. मग ती सांगते सरांना की आज माझं शेवटचं हे, आणि आता याच्यानंतर मी काही येणार नाही. आणि मग ती समुद्रावर जातात दोघे, म्हणजे
तो प्रोफेसर आणि ती, आणि पाऊस पडायला लागतो तेवढा. तर तो म्हणतो की तुम्ही हे कराल का, म्हणजे मी चहा आणू का? तर ती म्हणते हो, आणि मग तो चहा आणायला जातो आणि ही समुद्रात आत चालली जाते खोलवर, म्हणजे जीव येते थोडक्यात ती. हा येतो पाहतो, पण ती काही नसते. खूप तिला शोधायचा प्रयत्न करतो पण नाही सापडत. मग काही वर्षानंतर तो म्हणजे तिला तिच्या आठवणींकरता म्हणून तो एक्झिबिशन लावतो तिथे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये. तर हा मुलगा येतो तिथे बघायला, न्यूड एक्झिबिशन म्हणून, आणि खूप त्याच्या मनात असे वाईट भावना, सेक्स वगैरेच येतो. पण मग एका फोटोमध्ये असंच बघत तो इमॅजिन करत असतो, आणि वर बघतो तो तिथे त्याच्या आईचा चेहरा. म्हणजे आतापर्यंत बाकीच्या ह्याच्यात एवढे चेहरे स्पष्ट पण नसतात, नाही, इथे अगदी त्याला स्पष्टपणे आपली आई ओळखू येते. त्याचं डोकं भडकते आणि एकदम त्याला राग येतो, आणि तो त्या मास्तराच्या अंगावर धावून जातो आणि त्याला एक थोबाडीत मारतो, आणि तिथेच सिनेमा संपवलाय. म्हणजे ज्या मुलाकरता आई इतकं सगळं आपलं, आपल्या चारित्र्याला कलंक न लागू देता मुलाकरता पैसा कमावते, तोच मुलगा तिच्याबद्दल असा विचार करतो आणि त्या मास्तरांच्या बद्दल असा विचार करतो. म्हणजे हे आज आपल्या समाजाचं पण वास्तव आहे, की लोकांना योग्य प्रकारे न समजून घेता त्यांच्याबद्दल चुकीचे अर्थ लावणं वगैरे समज लावणं. पण सिनेमा छान आहे, म्हणजे विचार करण्यासारखा आहे.